तुम्ही बुमरँगबद्दल कधी ऐकलं आहे का? किंवा बुमरँग कसं असतं ते तुम्ही पाहिलं आहे का? पाहिलं नसेल तर मी आता व्हिडिओ बनवते वेळी जे जे इमेजेस मी वापरायला लागले त्यालाच बुमरँग म्हणतात. किंवा तुम्हाला जर Googleवर जाऊन सर्च करायचं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे फेकल्यानंतर परत येणारं जे लाकडी ऑब्जेक्ट आहे, जे खेळणं आहे किंवा जी वस्तू आहे त्यालाच बुमरँग म्हणतात. मोस्टली बहुतेक हे खेळण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जे तुम्ही फेकता ते परत तुमच्याकडे रिटर्न येतं आणि ते तितक्याच वेगानं येतं. त्यालाच बुमरँग म्हणतात. तर बुमरँगबद्दल माझ्या मनात जेव्हा हा विचार आला तेव्हा मला काही गोष्टी स्पष्ट झाल्या. तर मला आतून जे इन्साईट मिळालं त्याबद्दलच मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी जेव्हा जे व्हिडिओ बनवत असते ना, तेव्हा मला ते फील होत असतं, की मला ही तुम्हाला गोष्ट सांगितली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी असं होतं, की आपल्याला काहीतरी नवीन-नवीन सापडत जातं, नवीन इन्साईट मिळत जातात आणि मला असं वाटतं, की मला जेव्हा काहीतरी असं मिळतं, तेव्हा मी तुमच्याशी ते बोललं पाहिजेत. कारण नुसतं टेक्निक करून उपयोग नसतं. तर त्याच्या पाठीमागचं जे आपली थॉट प्रोसेस असते, जे विचार प्रणाली असते आपली, की कसा विचार केला पाहिजे, त्याचा अर्थ काय असू शकतो, जागरूकता असणं किती महत्त्वाचं आहे किंवा आपण नॉर्मली ज्या गोष्टी करत असतो, बघत असतो, ऐकत असतो, तर त्याच्या पाठीमागे पण किती छान-छान विचार असतात किंवा किती छान त्याच्यामध्ये डेप्थ असते त्या गोष्टींमध्ये. तर मला असं वाटतं, की मला हे तुमच्याशी शेअर केलं पाहिजेत म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. तर मी तुम्हाला सांगितलंच, की बुमरँग म्हणजे आपण जितक्या वेगानं जी बुमरँग जे लाकडी खेळणं आहे, ते फेकल्यानंतर परत ते आपल्याकडेच येतं. तर त्याला बुमरँग म्हणतात. ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय माहिती असेल ह्या ऑब्जेक्टविषयी किंवा ह्या बुमरँग ह्या गोष्टीविषयी तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगू शकता. मला जेवढं नॉलेज आहे याच्या बाबतीतलं तेवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बुमरँग ह्या खेळण्याबद्दल किंवा त्या ऑब्जेक्टबद्दल, त्या वस्तूबद्दल मी बोलत नाही आहे. तर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, की ते आपल्या आयुष्याशी किती निगडीत आहे. तर मला असं आढळलं, की बुमरँग जसं आपण फेकतो आणि ते परत आपल्याकडे वापस येतं. याचाच अर्थ आपण आपल्या विचाराद्वारे, आपल्या भावनेद्वारे, आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे जी आपण फेकत असतो बाहेर, आपले 2 विश्व असतात. एक अंतर्गत आणि एक बाह्य. तर आपल्या आतमध्ये ज्या गोष्टी चालू असतात सतत आपल्या आपले विचार असतील किंवा आपल्या कृती असतील ज्या आपण करतो त्या, शब्द असतील जे आपण बोलतो ते, जे इमोशन असतील जे आपण फील करतो ते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, जी इंटेन्सिटी आहे या गोष्टीमध्ये आणि ती आपण बाहेर जेव्हा फेकतो, तेव्हा तीच आपल्याला परत आपल्याकडे वापस येते. आता थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर बघा हां, तुमचे काही असे विचार आहेत. समजा स्वतःच्या लाईफविषयी असे काहीतरी विचार असतील किंवा आपल्या नात्यांविषयी किंवा पैशाविषयी, जॉबविषयी, कुठल्याही गोष्टींविषयी किंवा सर्वसाधारण प्रत्येक गोष्टीविषयी आपली एक विचारधारा असते आणि त्याप्रमाणेच आपण विचार करत असतो. तर समजा आपण आपल्या लाईफबद्दल काहीतरी असे अपशब्द बोलत असतो. सवयीप्रमाणे किंवा आपल्यावरती ते एक संस्कार झालेले असतात लहानपणापासून किंवा आपण ऐकत मोठे झालेलो असतो. तर त्या सवयीप्रमाणे किंवा आलेल्या अनुभवाप्रमाणे आपण त्या प्रकारचे अ, विचार करत असतो, की माझं लाईफ म्हणजे हेल आहे, म्हणजे खराब आहे किंवा माझ्या लाईफमध्ये मला नेहमी संकटच येतात. संकटाची मालिका माझ्या आयुष्यातून कधी संपतच नाहीये. एक प्रॉब्लेम सुटला नाही सुटला तोपर्यंत दुसरा हजर असतो. किंवा मी या चक्रातून संकटाच्या किंवा अडचणीच्या चक्रातून मी कधी बाहेरच पडू शकत नाही, वगैरे, वगैरे. आपल्या-आपल्या अनुभवानुसार किंवा आपल्या-आपल्या संस्कारानुसार प्रत्येकाचे विचार किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. तर सर्वसाधारणपणे सामान्य माणूस असा विचार करतो. हे एक झालं. मग हे विचार तुम्ही ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित केला. तुमच्या मनात विचार आले म्हणजे ते ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित झाले. कारण विचाराद्वारेच आपली सृष्टी निर्माण होते. आपलं जे काही आयुष्य आहे त्याप्रमाणेच मोल्ड होतं. त्याप्रमाणेच त्या पद्धतीमध्ये मोल्ड होतं. तर हे झालं विचारांचं. आता इथे आले इमोशन्स. इमोशन्समध्ये काय होणार, की विचार आल्यानंतर इमोशन क्रिएट होतात. मग हे जे विचार आहेत, प्रॉब्लेम, अडचणी, दुःख, संकट, तर आपले इमोशन पण तसेच येणार, की दुःखी असलेले, हताश, निराश, डेस्परेट, मार्ग दिसत नाहीयेत. ह्या बाबतीतले जे काही इमोशन आहेत, भावना आहेत, त्या जागृत होतात. मग हे हे इमोशन, ह्या भावनाही या ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होतात. म्हणजे ते आपण
ब्रह्मांडामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये, ह्या सृष्टीमध्ये आपण ते बाहेर फेकलं जातं आपल्या भावनेद्वारे. विचार गेले सृष्टीमध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये, आपल्या भावनाही गेल्या ब्रह्मांडामध्ये आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन होतं ना, तेव्हा आपले शब्दही ऑटोमॅटिक त्याच प्रकारचे होतात. म्हणजे आपण सपोज कुणाशी तरी बोलतोय, विचार आपल्या माइंडमध्ये आले, पण आपण बोलतोय कुणाशी तरी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी असेल, आपल्या मित्रमंडळींशी असेल, आपल्या घरातल्या फॅमिलीमधल्या लोकांशी असेल किंवा इव्हन कोणी नसेल आणि आपण फक्त स्वतः एकटे बसलेलो असू आणि स्वतःशी पण जे आपण बोलतो, ज्याला सेल्फ टॉक म्हणतात, स्वतःशी बोलणे. अ, तर ते ते स्वतःशी जे बोलतो तेही ह्याच्यात आपण ग्राह्य धरलं पाहिजेत. म्हणजे इतरांशी बोलतो ते पण किंवा स्वतःशी बोलतो ते पण. म्हणजे आपण बोलतो, की दुसऱ्यांना जर सांगायचं असेल, तर आपले प्रॉब्लेम, आपल्या अडचणीचा पाढा आपण वाचून दाखवतो, की माझ्या लाईफमध्ये हे बिघडलंय. हे इतकं चुकीचं होतंय किंवा हे माझं लाईफ अशा-अशा प्रकारे खूप वाईट होत चाललंय किंवा वाईट झालंय. हे इतरांशी बोलतोय. आता आपल्याकडे इतर बोलायला लोकं नसतील किंवा आपण तेवढं बहिर्मुखी नाहीये, म्हणजे आपल्याला कुणाला सांगणं आवडत नसेल किंवा जमत नसेल, तर आपण आपल्या स्वतःशी तरी बोलतो ना, की माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम सुटेपर्यंत दुसरा आला, तिसरा आला किंवा हे असं का चाललंय माझ्या लाईफमध्ये? मी इतकं कुणाचं काय वाईट केलंय? ह्या ज्या प्रकारे ज्या गोष्टी आपण स्वतःशी बोलत असतो, स्वतःशी सेल्फ टॉक करत असतो, तर हे एक झालं बोलणं, म्हणजे शब्द आले. ते शब्द पण तसेच आहेत करप्ट. जशा आपल्या विचार आहेत, जसे आपले भावना आहेत, तसेच आपले शब्द पण झाले. आता कृती. आता कृतीमध्ये काय आलं, जेव्हा माणूस निराश होतो, हताश होतो आणि जेव्हा त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत हे त्याला रिअलाईज होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये असतात, त्याच्या विचारामध्ये असतात, त्याच्या बोलण्यामध्ये असतात, तेव्हा कृती ही ऑटोमॅटिक तशी घडायला लागते. म्हणजे त्या माणसाला उत्साह वाटत नाही जगण्याचा. म्हणजे त्याला असं वाटतच नाही, की मी यातून ह्या प्रॉब्लेममधनं कधी मी बाहेर पडेन. त्याला वाटत नाही, की मी माझं आयुष्य कधी सुखानं म्हणजे सुरुवात होईल किंवा मी सुखानं जगेन किंवा मी आता सध्या माझा जो प्रॉब्लेम चालू आहे, त्यातून मी कधी बाहेर पडेन. तो हातपाय गाळल्यासारखा ती व्यक्ती बसते. म्हणजे काही स्वतःहून स्टार्ट करत नाही किंवा पॉझिटिव्ह होण्यासाठी किंवा आपलं माइंडसेट बदलण्यासाठी, थॉट प्रोसेस आपले चांगले करण्यासाठी काहीच हालचाल करणार नाही, काहीच कृती करणार नाही. ह्या उलट तो ही कृती करेल, की म्हणजे निराश होऊन जाईल, हताश होऊन जाईल किंवा डिप्रेशनमध्ये जाईल, अँक्झायटी होईल, ओव्हर थिंकिंग करेल आणि फारच मोठ्या गोष्टी असतील, तर मग ते सुसाईडचे थॉट वगैरे, वगैरे. त्याची चिडचिड होईल, त्याला फार त्रासदायक सगळ्या गोष्टी होत राहतील. ह्या सगळ्या गोष्टी अशा. तर म्हणजे काय झाले आपले विचार करप्ट, आपले इमोशन करप्ट, आपले शब्द करप्ट आणि आपले त्याच्यानंतर केलेल्या कृती करप्ट. कृती ऑटोमॅटिकच घडून जाते. तर तुम्हाला लक्षात येते का, की आपण स्टार्टिंग केलंय विचारापासून, त्याच्यानंतर इमोशन, त्याच्यानंतर शब्द म्हणजे आपण जे बोलतोय, व्यक्त होतोय ते आणि त्याच्यानंतर कृती जी ऑटोमॅटिक होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर प्रक्षेपित करतो. प्रक्षेपित करणं म्हणजेच आपण ज्या गोष्टी बोलतो, ऐकतो, विचार करतो, ते ऑटोमॅटिकली बाहेर अ, प्रवाहित होतात आणि त्यामुळे ह्या जितक्या पद्धतीने, जितक्या गतीने, जितक्या इंटेन्सिटीने, जितक्या भावनिक होऊन आपण हे बाहेर फेकतो, तेवढंच ते फेकतो म्हणजे ते आपण स्वतःहून फेकायला जात नाही. ते ऑटोमॅटिक प्रक्षेपित होतं किंवा प्रवाहित होतं ते. आपण एनर्जी आहोत. आपण एनर्जी सोल आहोत. तर ते कनेक्ट असतं आपण बाह्य जगाशी. आपला सोल, आतलं विश्व आणि बाहेरचं विश्व हे कनेक्टेड असतं. तुमच्या आतमध्ये जे काही चाललेलं असतं, ते बाहेर स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतं. मग जेव्हा हे प्रक्षेपित होत असतात ह्या गोष्टी, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच गतीने ते परत मिळतं. आता परत मिळतं म्हणजे कसं, की बुमरँग म्हणजेच तुम्हाला फेकलेली वस्तू परत तुमच्याकडेच येते त्याच गतीनं. तसंच तुम्ही जे बाहेर फेकले आता सगळं तुमच्या आतमध्ये जे काही चाललंय ते, त्याच गतीने ते तुमच्याकडे येतं. कधी-कधी ते आणि ते डबल होऊन येतं. आता बुमरँग ही एक वस्तू झाली, ऑब्जेक्ट झालं. ते फेकल्यानंतर ते एकच येणार. एक फेकतो म्हटल्यावर एकच येणार. कारण ते एक ऑब्जेक्ट झालं, एक वस्तू झाली ती. पण हे जे आहे एनर्जी लेव्हलला आपले विचार, भावना किंवा जे काही बोलणं असेल, जे आपण केलेल्या गोष्टी आहेत, त्या बाहेर फेकतो जेव्हा ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होतात, तेव्हा त्या जेव्हा आपल्याकडे येतात, ते एनर्जी लेव्हलला आहेत. त्याच्यामुळे त्या डबल-टिबल होऊन येतात. म्हणजे त्याची गणती वाढते. त्याचं जे काही संख्या आहे ती वाढते. म्हणजे तुम्ही इमोशन थोडंसंच आता क्रिएट केलेलं आहे, की मी दुःखी आहे. मला आज खूप लो फील होतंय. तर जेव्हा तुम्ही त्याच मूडमध्ये राहता,
तुम्ही त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहता, तुम्ही त्याच एनर्जी लेवलला तिथे अडकता, तेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडत नाही. उलट तसंच वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. म्हणजे आता फक्त एक गोष्ट बिघडली होती म्हणून तुम्ही हा विचार करत होता. तर हे विचार करता, करता तुमच्याकडे अजून एक 2 गोष्टी येतील ज्या इतक्या खराब असतील, की तुम्ही त्याच्यावरही विचार करायला लागाल किंवा असं काहीतरी घडायला लागेल डेली लाईफमध्ये, की हे बिघडलं होतं काल, तोपर्यंत आज हे बिघडलं, तोपर्यंत अजून काहीतरी नवीन ऐकायला मिळालं आणि ह्याच लूपमध्ये आपण फसत जातो. थोड्या वेळासाठी काहीतरी गोष्टी फील होणं ही नॉर्मल गोष्ट आहे. आपण मानवीय स्वभावाप्रमाणे आपण माणूस आहे त्याच्यामुळे ठीक आहे आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, त्रास होतो. आपण कुठेतरी आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण बोलतो आपल्या मनातल्या गोष्टी किंवा आपण काही अशा कृती पण करतो. पण तुम्ही जेव्हा स्टक होता, तुम्ही तिथेच थांबता, तुम्ही त्याच लूपमध्ये अडकता. म्हणजे तुम्ही एक विचार झाला खराब, की दुसरा परत तुम्ही चुकीचा खराब विचार करणार. एका इमोशनमध्ये अडकला त्याच्यात 4 इमोशन तुम्ही त्याच्यात ॲड करणार. तुम्हाला दुःखी पण वाटतंय, तुम्हाला काहीच सुचत नाहीये, तुम्हाला जीव द्यावासा वाटतो, कुठेतरी पळून जावंसं वाटतं वगैरे, वगैरे. किंवा तुम्ही कृती जे करताय, तुम्ही त्या नुसतंच लूपमध्ये फसत जाता. तर तुम्हाला इथे रिअलाईज व्हायला पाहिजेत किंवा तुम्ही इथं जागरूकता आणायला पाहिजेत, की मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे. तर मला काय केलं पाहिजे? तर तुम्ही काय फेकताय ह्याच्यावरती तुम्हाला काय मिळेल हे अवलंबून आहे. मग जर तुम्ही तुमचे हे करप्ट म्हणजे तुम्हाला खराब सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बाहेर फेकायला लागलाय, तेच जर तुम्ही चांगल्या गोष्टी बाहेर फेकत असाल, कंट्रोल ठेवून स्वतःवरती, स्वतःच्या विचारांवरती, स्वतःच्या भावनेंवरती, स्वतःच्या परिस्थितीवरती, स्वतःच्या बोलण्यावरती, शब्दांवरती तुम्ही कंट्रोल ठेवून जर तुम्ही काहीतरी चांगलं फेकत असाल बाहेर ब्रह्मांडामध्ये, या युनिव्हर्समध्ये, या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये, तर परत तुम्हाला त्याच मिळतील गोष्टी. स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं अवघड जाऊ शकतं, कारण आपण ह्याच्यामध्ये नवीन असतो, आपल्याला काहीच माहीत नसतं. पण आपल्याला इतकी तरी सजगता आलेली आहे, की ह्या गोष्टी केल्यामुळे हा तोटा होतो आणि ही गोष्ट केल्यामुळे हा फायदा होतो. मग आपण इथे अवेअर राहायला पाहिजे, की मला काय पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये? मला जर त्रास, अडचणी, प्रॉब्लेम, दुःख, वेगवेगळ्या इमोशन ज्या खराब आहेत, निगेटिव्हिटीकडे जाणारे आहेत, ते जर हवं असेल, तर आपण त्याच प्रकारचा विचार आपण करत राहतो आणि ही मालिका कधीच संपत नाही. हे कायम आयुष्यभर कंटिन्युअसली चालत राहतं. कुठेतरी एखादी क्वचित गोष्ट चांगली घडली तर घडते बाय डिफॉल्ट, नाहीतर परत आपण त्याच पॅटर्नला व्हायब्रेट होत असतो. पण जेव्हा आपल्याला कळतं, की हे आपल्याला पॅटर्न तोडलं पाहिजे. ही जी शृंखला आहे, ही जी साखळी आहे, ही आपल्याला तोडली पाहिजेत आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी बेटर करायला पाहिजेत आणि आपण डिझर्व्ह करतो. आपण ह्या सृष्टीमध्ये जन्म जन्म घेतलाय, आपण या जगामध्ये जन्म घेतलाय, तर आपण इतरांसारखंच आपल्याला पण पूर्ण अधिकार आहे आपलं लाईफ बेटर करण्याचा, चांगलं करण्याचा, जगण्याचा चांगला. तर मग आपण त्या पद्धतीने तसा विचार केला पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल आणून तुम्ही काय फेकता हेही तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्ही सृजन करताय. प्रत्येक क्षण हा तुमच्या सृजनाचा आहे. म्हणजे तुम्ही काय पेरताय, काय तुम्ही बाहेर फेकताय, हे तुमच्या हातात आहे. बाहेरून कोणीही तुमचं येऊन आयुष्य बदलू शकत नाही. हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. तर तुम्ही बाहेर काय फेकताय, हा विचार जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला करणार, तेव्हा तुम्ही जुने जे तुमचे थॉट आहेत, जुने जे तुमचे विचार आहेत, जे भावना आहेत, त्या थोड्या हळू कंट्रोलमध्ये आणायच्या आणि तुम्ही हळू हां, ठीक आहे, इट्स ओके. हे आता होतं ना, ठीक आहे. काही हरकत नाही. मी यातनं काहीतरी मार्ग काढीन किंवा काहीतरी मार्ग निघेल. मग आपण एखाद्या चांगल्या गोष्टीकडे फोकस करायचा, की माझ्या आयुष्यामध्ये भलेही ही गोष्ट खराब असली, तरी माझ्या आयुष्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी चांगल्या आहेत. हे एक नातं खराब असलं, तरी माझ्या अजून 2-3 नाती चांगली आहेत. माझ्याकडे अफाट पैसा नसेल किंवा एवढी माझी मंथली इन्कम नसेल, तर ॲट मला इतके तरी पैसे मिळतात, की मी माझं पोट भरू शकतो किंवा मला जॉबच नाहीये. मला माझं घर तरी आहे, मी जिथे राहतो तिथे. काही ना काहीतरी आपल्याकडे आहे. त्या तुलनेमध्ये आपण त्याचा विचार करायचा. तर ह्या गोष्टीचा जेव्हा आपण पॉझिटिव्हली विचार करत राहतो, तसे इमोशन आपल्याला क्रिएट होतात. म्हणजे आपल्याला हॅपी वाटायला लागतं. परत थोडंसं इट्स ओके या मोडमध्ये येतो आपण. ठीक आहे, इट्स ओके. होईल सगळं व्यवस्थित किंवा आहे, थोडंफार तरी आहे आपल्याकडे व्यवस्थित आहे. असा एक आपण इट्स ओके ह्याच्याखाली येतो. त्याच्यानंतर आपल्याकडनं शब्द पण तसेच जायला लागतात किंवा नाही गेले तरी आपण ते काढायचे, की ठीक आहे माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे. हळू माझी प्रगती होत आहे. हळू माझं सगळं चांगलं होत चालू आहे. वगैरे, वगैरे जे काही तुमच्या कंडिशन किंवा तुमची परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही बोलायचं आहे. आणि ऑटोमॅटिकली कृती तर मग त्यातूनच येते. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फील करता, की इट्स ओके माझ्या आयुष्यामध्ये हळू प्रगती होत आहे, गती येत आहे, चांगल्या गोष्टी घडत आहेत, चांगली माणसं येत आहेत, चांगल्या संधी येत आहेत. काही ना काहीतरी थोडंफार तरी काहीतरी हालचाल होते जी माझ्या फेवरमध्ये आहे, माझ्या बाजूने होत आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही सेफ आहात. तुम्हाला वाटतं, की ठीक आहे, चांगलं चालू आहे. तर तुम्ही त्या कृतीमध्ये येताय. म्हणजे तुम्हाला हॅपी डोपामाइन किंवा हॅपी तुम्ही कंडिशनमध्ये येता. मग हळू तुमचं लाईफ थोडं-थोडं चेंज व्हायला लागतं.
आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही गोष्टी ॲड केला तर अजून जास्त फास्ट रिझल्ट यायला लागतो. पण सगळ्यात महत्त्वाचं बी पेरणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही झाड कोणतं कापताय आणि तुम्हाला काय गोष्ट तुम्ही एकदम टॉपला आत्ता लगेच विचार करताय ना, की मला ही गोष्ट हवी आहे. तर त्याच्या आधी तुम्ही जे बिघडलेलं आहे, जे खराब तुम्ही स्वतःच्या विचाराने केलेलं आहे किंवा जे अट्रॅक्ट केलेलं आहे तुम्ही तुमच्या आतल्या ज्या इमोशन आहेत करप्ट त्या गोष्टीमुळे, तर ते तरी आधी आपण चांगलं क्लीन करूयात. ते तरी आपण सगळं व्यवस्थित करूयात. तर पहिली सुरुवातच ही आहे, की तुमचे विचार, तुमचं माइंडसेट, तुमच्या भावना, तुमचं बोलणं, मग ते स्वतःशी असेल किंवा इतरांशी असेल आणि त्यातून आलेली ऑटोमॅटिक कृती. तर आजपासून मी तुम्हाला एवढी एकच गोष्ट सांगेन. तुम्हाला आयुष्य आनंदी जगायचं असेल ना, तर तुम्ही आनंद बाहेर फेकायला शिका. तुम्हाला जर सुखी राहायचं असेल, तर ती इमोशन असते ना सुखी असण्याची, ती बाहेर फेका. तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटत असेल, की काही चांगलं होत नाहीये. हे गेलं तर काय माझ्याकडनं, ते हरवलं तर काय माझ्याकडनं, माझी जॉब गेली तर काय, माझं नातं तुटलं तर काय. ती इन्सिक्युरिटी जी आहे, तर तुम्हाला मी सिक्युअर आहे, मी सुरक्षित आहे. ही जी फिलिंग्स आहे ना, मग ते बोलणं पण चालू करा, की मी पूर्णपणे 100% सुरक्षित आहे आणि ते फिलिंग पण बाहेर फेकायला शिका. सगळं एनर्जी लेव्हलला आहे हे. तुम्ही जे आतून फेकाल तेच तुम्हाला परत रिटर्न मिळणार आहे. जर तुम्ही दुःखाच्या भावना, दुःखाचे विचार, दुःखाच्या शब्द बाहेर फेकला, तर तुम्ही त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे परत खेचून आणता. मग त्याप्रमाणेच तुम्ही चांगल्या गोष्टी बाहेर टाकला, तर त्या आत तुम्हाला परत चांगल्याच गोष्टी मिळतील. ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा. दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही कोणते-कोणते शब्दप्रयोग वापरता, कोणत्या-कोणत्या इमोशन्स तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्या आतमध्ये, मनामध्ये येतात. कोणते-कोणते शब्द स्वतःशी तुम्ही बोलता, कोणते-कोणते विचार आतल्या आत तुम्हाला येत राहतात तुमच्या माइंडमध्ये आणि कोणत्या कृती तुम्ही अशा करता, हे तुम्ही तपासून बघा. फक्त ऑब्झर्व्ह करा. फक्त काही दिवस ऑब्झर्व्ह करा, की माझं कुठं चुकतंय, काय चुकतंय, किती चुकतंय आणि मला काय पाहिजे आहे आणि काय नको आहे. जेव्हा मला जे आत्ता माझ्या आयुष्यात नको आहे, हे कळतं ना, तेव्हा आपण त्याच गोष्टी करायचं थांबवायचं, जे आपण इतके दिवस करत आलोय, इतके वर्ष करत आलोय. आता आपल्याला चांगलं काहीतरी घडवायचं आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, वेगळ्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. तर आय होप तुम्हाला हा बुमरँगचा एक्झाम्पल किंवा हे जे मी उदाहरण दिलेलं आहे ते नक्कीच आवडलं असेल. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणाला तरी अशा लोकांना पाठवा ज्यांना खरंच गरज आहे, जे खरंच स्टक झालेत, जे खरंच सतत निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह विचार करतात. काहीही चांगल्या गोष्टी असल्या तरी त्यांचा फोकस फक्त निगेटिव्ह गोष्टीकडेच असतो. तर यांना 100% हा व्हिडिओ शेअर करा, सेंड करा त्यांना. काय माहिती आपल्या 1-2 शब्दाने जरी त्यांच्या लाईफमध्ये थोडं जरी अवेअरनेस आला, की मी काय विचार करते, काय विचार करतोय मी माझ्या आयुष्यामध्ये, हे मला बदलवलं पाहिजे. तर नक्कीच त्यांना त्याची मदत होईल आणि तुम्हालाही त्याचं काहीतरी पुण्य मिळेल किंवा इव्हन समाधान मिळेल तुम्हाला, की मी कुणाला तरी अशा व्यक्तीला पाठवलंय, ज्याला त्याची खरंच गरज होती. तर मनापासून थँक यू, थँक यू, थँक यू. बाय.